ओके. तर या दिवसात आपण फिलिप्पे पत्राचा अभ्यास करत आहोत आणि तिसऱ्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. मागील आठवडे आपण विशेष करून तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपण पहिले 3 वचनं जे आहेत अभ्यासले. आणि जो विषय आपण या दिवसांमध्ये पाहत आहोत की तो विषय म्हणजे खजाना, नाही का, अनमोल खजाना. आणि खऱ्या रीतीने पाऊल जो आहे तो आपल्या समोर एक महान, गौरवी आणि सगळ्यात अनमोल असा खजाना तो आपल्या समोर ठेवत आहे. आणि प्रत्येक अध्याय जसा उलगडत जातो तसा आपल्याला अगदी जवळीकतेने ख्रिस्त, नाही का, समजेल. अगदी महानतेने, अगदी प्रखरतेने ख्रिस्त अगदी आपल्याला समजेल. कारण ज्यावेळेस आपण अध्याय 2 मध्ये येतो तिथं पाऊल विशेष करून अध्याय 1 पासून त्याचा उपदेश सुरू होतो. अध्याय 1 आणि वचन 27 मध्ये ज्या प्रकारे आपण बघितलं, त्याच वचनाला धरून आपण पुढे जात आहोत. जिथं सांगितलं की सुवार्ते शोभेल असं आचरण ठेवा, आणि मग त्यावर तो अनेक उपदेश करतो. अध्याय 2 मध्ये मग आपण पाहिलं की तो सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना मंडळीमध्ये ऐक्य असावं त्याबद्दल तो बोलतो, नम्रतेबद्दल बोलतो. आणि नम्रतेबद्दल बोलत असताना ख्रिस्ताचं उदाहरण तो घेतो, स्वतःचं उदाहरण घेतो, तिमोथ्याचं उदाहरण घेतो, नाही का. त्यानंतर हे प्रदीपचं उदाहरण तो घेतो. आणि मग आता तो अगदी प्रखरतेने पुन्हा ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करतो, नाही का. आणि तो म्हणतो की नाही, मी तुम्हाला सगळ्यात श्रेष्ठ काय आहे ते दाखवतो. कारण ज्यावेळेस तो अध्याय 1 मध्ये सुरुवात करतो, तर त्या अध्याय 1 मध्ये तो बोलत असताना त्याची जी प्रार्थना आहे, ती प्रार्थना आता आपल्याला थोडी, नाही का, त्याची झलक आणि ती उजळून दिसेल की कशा प्रकारे तो जे बोलत आहे तेच तो पुढे प्रगट करत आहे. कारण बघा, तो म्हणतो अध्याय 1 आणि वचन 9 आणि 10 मध्ये तो म्हणतो की माझी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे, श्रेष्ठ ते पसंत करावे. आणि मग हेच लक्षात ठेवून आपल्याला पाहायला भेटतं की श्रेष्ठ काय आहे, तो प्रत्येक अध्यायामध्ये उलगडत आहे. आणि मग अध्याय 3 मध्ये आपण येतो आणि पहिले 3 वचन फार अचंबित करणारे होते. आपण तिथं पाहिलं, तो सुरुवातच करत असताना तो म्हणतो की शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. मग आनंद करण्यासाठी पुन्हा तो मंडळीला नाही का उत्तेजित करत आहे. आणि हा एक मध्यवर्ती हा विषय आहे, प्रभूमध्ये आनंद करा. आणि मग कशा प्रकारे आपण प्रभूमध्ये आनंद करू शकतो. तर एकीकडे तो म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा, दुसरीकडे तो म्हणतो की आपला प्रभूमधील आनंद हिरावून घेणारे सुद्धा आहेत, ज्याच्याबद्दल वचन 2 मध्ये तो शिकवतो, नाही का. त्या कुत्र्यांविषयी सावध असा म्हणे, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, ते दहीक सुनता झालेले लोक त्यांच्यापासून तुम्ही सावध असा म्हणे. आणि मग तो म्हणतो की हे बाह्य धार्मिकतेवर, नाही का, निर्भर राहून सेवा करणारे लोक आहेत, जे आपल्या स्वतःच्या धार्मिकतेकडे पाहतात आणि म्हणतात की नाही, देव आम्हाला असं स्वीकारेल. परंतु तो म्हणतो नाही, आपण अशा प्रकारे नाहीये. आपण देवाच्या आत्म्याद्वारे सेवा करणारे लोक आहोत. आपण देवाच्या कृपेने प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तारले गेलेले लोक आहोत. आपल्या हृदयाची आपली सुनता झालेली आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना आता तो पुढे विशेष करून वचन 4 पासून ते वचन 9 पर्यंत आपण जो संदर्भ आता वाचणार आहे, तिथं तो का बरं आपण आपल्या देहावर भरोसा ठेवू नये, आहे का. आणि का आपल्याला ख्रिस्ताकडे जाणं गरजेचं आहे, याची कारण तो देतो स्वतःच्या उदाहरणामधून. तो एकतर फिलिपे येथील जे छोटे जे शिक्षक होते त्यांना तो फटकारत आहे. आणि तो एकीकडे दाखवत आहे की तुम्ही जे करताना, तुमच्यापेक्षा जर मी तर तसं करायला लागलो तर मी तुमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असेल, नाही का. तुमच्यापेक्षा पहिल्या लाईनला मीच असायला पाहिजे. तुम्ही म्हणताना हे घडायला पाहिजे, तर त्या लाईन मध्ये मी सगळ्यात अगोदर असायला पाहिजे. तशाच प्रकारे तो जणू काय तर्कवाद करतो इथं. आणि त्याच्याकडेच आपण थोडक्यात आपलं लक्ष केंद्रित करूया. वचन 4 पासून ते वचन 9 पर्यंत आपण पाहूया. वचन 4, तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी,
आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे, आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्वाचे असावे. प्रभू करो वाचलं वचन आपल्यासाठी तो आशीर्वादित करो. खूप सुंदर रीतीने पाऊल आता काय करत आहे, कारण देत आहे का बरं मी स्वतःच्या देहावर भरोसा ठेवू नये. काय आपली कृत्य देवासमोर आपल्याला नीतिमान करू शकतील का? जे ते खोटे शिक्षक फिलिपियेतील मंडळीला शिकवू पाहत होते की नाही, तुम्ही हे विधी परंपरा करा, नाही का, तुम्ही ह्या वेळेस तुम्हाला हे मोशीचं नियमशास्त्र पालन करायला पाहिजे, तुम्हाला सुनता करायला पाहिजे, तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्हाला जर देवासमोर उभं राहायचं आहे तर तुम्हाला विश्वासासोबत प्लस 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 प्लस, नाही का, ह्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे. त्याच वेळेस तुम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकाल. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पाऊल काय करतो, लक्षात घेतो आणि मग एक तर्कवाद करतो त्यांच्यासोबत. तो म्हणतो, तुम्ही म्हणता ना, आता माझ्याकडून ऐका म्हणतो. आणि मग वचन 4 ची सुरुवात अशा प्रकारे म्हणतो, तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. तो म्हणतो, तुम्ही म्हणता ना की देहाची सुनता ही मला देवासमोर नीतिमान म्हणून उभं करू शकते, जी कराराची खूण आहे. जर तुम्ही म्हणता बरोबर आहे, तुम्ही ती जर म्हणता ना, तर मला सुद्धा जर माझ्याबद्दल माझ्याद्वारे जर मी विचार केला माझ्याकडे पाहून, तर म्हणे मी तुमच्यापेक्षा अधिक रीतीने देवासमोर उभं राहण्यास पात्र ठरल म्हणे. तुम्ही ज्या गोष्टींद्वारे मूल्यमापन करता त्याच गोष्टींद्वारे जर मी स्वतः मूल्यमापन केलं माझं, तर मी तुमच्यापेक्षा पहिल्या लाईनला असेल म्हणे, नाही का. आणि मग तो अगदी तर्कवाद करत असताना तो म्हणतो की तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा, दुसरे कोण कोण बरं, ज्यांच्याबद्दल वचन 2 मध्ये तो बोलत आहे, त्या खोट्या शिक्षकांबद्दल, जे पुन्हा फिलिपियेतील मंडळीचं लक्ष पुन्हा त्या बाह्य उपासनेकडे, नाही का, दैहिक किंवा आपल्या स्वतःच्या प्रयत्नांकडे ते खेचून घेत होते, नाही का, त्या लोकांकडे तो आपलं लक्ष वेधून घेतो. तो म्हणतो की त्यांना तसं वाटतंय ना, तर म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मला अधिक वाटायला पाहिजे. आणि मग तो खऱ्या रीतीने इथून काय करत आहे त्याची साक्ष देत आहे. आणि आज अनेक मंडळांमध्ये पुष्कळ ठिकाणी साक्ष देणं एक सर्वसाधारण गोष्ट आहे, नाही का. साक्ष देणं याच्यामध्ये वाईट नाहीये, परंतु पुष्कळ ठिकाणी साक्ष देत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चुका घडलेल्या आपल्याला दिसतात. आणि एक छोटीशी झलक ज्यावेळेस आपण साक्ष देतो, त्याची झलक जर आपल्याला शिकायची ना, तर पावलाकडून आपण शिकू शकतो, नाही का. तो आता स्वतःची साक्ष देतो, मी ख्रिस्तापर्यंत कसा आलो, ख्रिस्त मला कसा समजला, त्याच्यासाठी तो अगोदर त्याचं जुनं जीवन समोर ठेवतो आणि मग कशा प्रकारे ख्रिस्ताने त्याला कह्यात घेतलं ते तो समोर मांडतो. तर विशेष करून ज्यावेळेस तो साक्ष देत आहे स्वतःबद्दल, तर नेहमी आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती साक्ष जी आहे ती 2 भागात विभागलेली आहे, नाही का. तर ती 2 भागात कशी विभागली बरं, जसं जी कालगणना आपण म्हणतो, नाही का, ख्रिस्त येण्या अगोदर BC म्हटलं जायचं, नाही का, आणि ख्रिस्त आल्यानंतर AD, नाही का, नाही का, म्हणजे ख्रिस्ताच्या नंतर इसवी सन आणि ख्रिस्तपूर्व. ज्या प्रकारे कालगणनेबद्दल आपण विचार करतो तसंच ख्रिस्ती साक्षेबद्दल सुद्धा आहे. ख्रिस्त अगोदरचं माझं जीवन आणि आता ख्रिस्त, नाही का, ख्रिस्त भेटला, ख्रिस्ताने जे तारलेलं माझं जीवन आहे, यामधला फरक काय आहे. ज्यावेळेस आपण आपल्या त्या जुन्या जीवनाकडे पाहतो आणि मग या नवीन जीवनाकडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला ख्रिस्ताची अनमोलता अगदी जवळून दिसला. आणि मग तशाच प्रकारे पौल काय करतो की फिलिppe मंडळीचं लक्ष अगदी 20 वर्षांमागे तो घेऊन जातो, जिथं दिमिश्काच्या वाटेवर देवाने त्याचा कसा ठावा घेतला होता, नाही का, त्याबद्दल तो सांगतो. आणि तो अगदी वचन 5
आणि विशेष करून वचन 4 ते 6 मध्ये त्याचा भूतकाळ तो आपल्यासमोर ठेवत आहे. आणि तो म्हणतो बघा, विशेष करून अगोदर तो म्हणतो की दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असं वाटतं तर मला तर अधिक वाटणार म्हणे. यातून मी अगोदर सांगितलं की खोट्या त्या शिक्षकांची वृत्ती पाहावयास भेटते आपल्याला, जे बाह्य धार्मिकतेवर भरोसा ठेवणारे होते. परंतु पॉल म्हणतो की ते ठेवतात ना, त्यापेक्षा जास्त मला जागा आहे ते ठेवण्यासाठी. का बरं मला जागा आहे बरं? मग त्याची कारण तो वचन 5 पासून पुढे देतोय. आणि ज्यावेळेस ती कारण आपण जर बारकाईने पाहिली ना, तर त्याच्या त्या बोलण्याला जोर येतो नाही का, की पाऊल जे बोलत आहे ते अगदी खंबीरपणे बोलतो. आणि त्याच्या बोलण्याला तो जोर आपल्याला तिथून पाहायला भेटतो, ज्यावेळेस तो म्हणतो की मला जास्त अधिक वाटणार म्हणे, मला अधिक जागा आहे की मी माझ्या स्वतःच्या देवावर पण भरोसा ठेवू शकतो नाही का. तर कशा प्रकारे बरं? तर मग तो पुढे त्याबद्दल बोलतो. आणि यातून पावलाला हे दाखवायचं आहे जणू काय की आपली जी धार्मिक कृत्य आहेत, जर ती देवासमोर मला उभे राहण्यास जर पात्र करत असती नाही का, तर तो म्हणतो की तुमच्यापेक्षा प्रथम क्रमांकावर मी असायला पाहिजे होतो. आणि कशा प्रकारे बरं मी असायला पाहिजे होतो? मग तो पुढं एक मोठी लिस्ट देतोय. आणि जणू काय तो एक अशी यादी त्यांच्या समोर ठेवतोय. ती यादी अशा प्रकारची आहे, तो म्हणतो बघा, ही जी यादी आहे मी तुमच्या समोर ठेवत आहे, ती यादी मला तुमच्यापेक्षा प्रथम स्थानावर उभं करायला पात्र ठेवेल म्हणे. पात्र करा. आणि ती यादी काय आहे? वचन 5 मध्ये त्याची सुरुवात करतो. त्यातील पहिलं सत्य तो इथं म्हणतो की मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला. काय पौलाला ही सांगायची का गरज होती? आणि पौल असं का म्हणत आहे की मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला? पहिली गोष्ट तर तो त्यांना खोडून काढत आहे. कारण ते म्हणत होते की नाही, तुमचं सुनता झाली नाही तर तुम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकणार नाही. परंतु पॉल म्हणतो की तुम्ही जर देहाबद्दल बोलताय ना, तर चला आता तर्कवाद करू आपण. तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मी जर देहावर जर भरोसा ठेवायला लागलो तर प्रथम स्थानावर असेल नाही का. आणि मग तो म्हणतो की मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला. तो का अशा प्रकारे म्हणत आहे, त्याची सुरुवात तो दाखवत आहे. अगदी लहानपणापासून, बालपणापासून तो म्हणतो मी कसा यहुद्यांमध्ये, इस्रायलमध्ये मी पाहतो नाही का, तुम्ही मला पाहता, त्या गोष्टीबद्दल विचार करा. तो म्हणतो की 8व्या दिवशी मी सुनता झालेला असा आहे. म्हणजे काय बरं? अगदी तो म्हणतो की असं वेळेचं कुणीच पक्क नसेल म्हणे तुमच्यामध्ये, जितका मी वेळेचा पक्का आहे नाही का. 8व्या दिवशी जी सुनता व्हायला पाहिजे, ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये अगोदर सांगण्यात आलेलं आहे. मोशीच्या नियमशास्त्रानुसार जो जन्मलेला आहे, घरात जन्मलेला जो पुरुष आहे, मुलगा आहे, त्याची सुनता 8व्या दिवशी होणं हे गरजेचं होतं. ती एक कराराची खूण म्हणून लावून दिलेली होती. तो म्हणतो की यहूद्यांमध्ये असं कोणी सापडणार नाही सहसा की त्याची सुनता बरोबर 8व्या दिवशी झालेली असेल नाही का. आणि मग त्या दृष्टीने म्हणतो की पहिलं हे कारण आहे ज्याद्वारे मला असं वाटतं की मी माझ्या देवावर भरोसा ठेवू शकतो. आणि मग तो म्हणतो की जणू काय ही सुनता जी आहे ती कराराची खूण म्हणून देवाने दिलेली होती. आणि नक्कीच ते आपल्याला भविष्यामध्ये जी हृदयाची सुनता होणार होती नाही का, त्याच्या पवित्र वचनाद्वारे नाही का, त्याच्याकडे ती बोट दाखवणार होती. आणि तो म्हणतो की सगळ्यात रीतीने जणू काय ही सुनता जी कराराची खूण आहे, ती जणू काय त्या इस्रायलातील त्या लोकांना त्या जगापासून कशा प्रकारे देवाने वेगळं केलेलं आहे त्याची आठवण करून देणारी होती. आणि तो म्हणतो की त्याद्वारे तर मी तुमच्यापेक्षा प्रथम क्रमांकावर यायला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तो म्हणतो की सुनतेबद्दल बोलत असताना इस्रायलसाठी हा एक धार्मिक विधी होता, ते एक चिन्हा दाखल दिलेलं होतं. परंतु तो म्हणतो की नाही, त्याही पेक्षा महान आणि सगळ्यात उत्तम आणि जी जी सुनता व्हायला पाहिजे, ती सुनता झालेल्या विश्वासणाऱ्यांची, ती म्हणजे त्यांच्या हृदयाची सुनता नाही का, त्याच्या वचनाद्वारे ते हृदयाची सुनता होणं गरजेचं आहे. आणि त्याकडे मग तो पुढे पुढील काही पत्रांमध्ये तो त्याबद्दल बोलतोच. परंतु नक्की ज्यावेळेस पौल म्हणत आहेत त्याची सुरुवात आपल्याला फार चांगली झालेली पाहायला भेटते नाही का. अगदी 8व्या दिवशी त्या देवाने दिलेल्या नियमशास्त्रानुसार तो आपल्याला ते पालन करताना दिसतो. आणि तशाच प्रकारे ख्रिस्ती जगतामध्ये आपण विश्वासणाऱ्या नात्याने आपल्याला सुद्धा पाहायला भेटतं की ज्या प्रकारे पौलाची अगदी सुरुवातच नाही का चांगली झालेली दिसते नाही का. लहानपणापासून तो अगदी इस्रायली, पक्का इस्रायली म्हणून दिसतो नाही का. 8व्या दिवशी सुद्धा व्हायला पाहिजे, ह्याच वेळेत ह्या गोष्टी घडायला पाहिजे, नियमशास्त्र जे सांगतं तेच घडायला पाहिजे नाही का. त्या प्रकारे जणू काय
त्याची सुरुवात फार सरळ आणि फार चांगली पाहायला दिसते. तशाच प्रकारे आपण सुद्धा एक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आपली सुद्धा सुरुवात जी आहे फार चांगली झाली असेल, नाही का? आपल्याला आपण चर्चला वेळेवर जाऊ, कदाचित आपण सर्व नाही का ज्या विधी आहेत मंडळीच्या त्या पालन करू कदाचित, आणि सर्व धार्मिक गोष्टीमध्ये आपण सहभाग घेऊ, सगळ्या गोष्टी करू. पण काय आपलं हे कृत्य जे आहे ते आपल्याला देवासमोर नीतिमान म्हणून उभं करू शकेल का? आणि हाच प्रश्न पावलाचा आहे की जरी माझी 8व्या दिवशी सुद्धा झाली तरी हे कृत्य मला देवासमोर नीतिमान ठरवू शकणार होतं का? तर नाही, बिलकुल नाही. आणि मग दुसरं सत्य तो पुढे ठेवतो. तो म्हणतो बघा, आता पहिली गोष्ट तो म्हणतो सुनतेबद्दल बोलतो, नंतर म्हणतो मी इस्रायल लोकातला, इस्रायल लोकांमधला. आता तो त्याचं जे नागरिकत्व आहे नाही का तो सिद्ध करतो. पहिली त्याची सुरुवात तो दाखवतो, आणि दुसरी गोष्ट काय महत्वाची आहे ते म्हणजे काय, त्याचं नागरिकत्व. तो म्हणतो मी, त्याचं राष्ट्रीयत्व म्हणू शकतो आपण, की मी मूळचा इस्रायली म्हणे, मी स्वतः इस्रायली आहे. तुम्ही जे म्हणता ना की मी इस्रायली लोक त्यांच्या दृष्टीने, यहुदी जे धर्म पुढारे आहेत त्यांच्या दृष्टीने आम्ही इस्रायली लोक, आम्ही इस्रायलमध्ये जन्मलेले लोक, आम्ही स्वतः इस्रायली आहोत, आमचं रक्त एकच आहे अब्रामाचं आमचं, आणि म्हणून आम्ही अगदी देवाच्या जवळ आहोत. तो म्हणतो नाही, तशाच प्रकारे तो म्हणतो की नाही मी इस्रायली आहे. तो म्हणतो पुढे वचन 5 मध्ये इस्रायल लोकांतला मी आहे. यातून तो काय दाखवत आहे, यातून तो हे दाखवत आहे की तुम्ही जो भरोसा ठेवता ना की मी ह्या समाजामध्ये नाही का ह्या राष्ट्रामध्ये मी जन्मास आलो, म्हणजे मी आता देवाच्या अगदी जवळ आहे, मी अगदी देवासमोर नीतिमान असं उभा राहू शकेल. तो म्हणतो की नाही, मी पण त्या राष्ट्रातला आहे, मी पण त्या लोकांमधला आहे. आणि जी सुसंधी खऱ्या रीतीने देवाने इस्रायल लोकांना दिली, आणि एक घमंडाची गोष्ट होती यहुदी लोकांसाठी की आम्ही इस्रायली आहोत. का बरं? आणि ते म्हणायचे की नाही, देवच आमच्याशी बोलतो, फक्त दुसऱ्या राष्ट्रांशी तो बोलत नाही. देवाने त्याचं वचन ऐकण्याची सुसंधी इस्रायल राष्ट्राला दिली, नक्कीच, नाही का? इतर कोणत्या राष्ट्राशी देव कधीच असा वागला नाही जसा तो इस्रायल लोकांशी वागला. तो इस्रायल लोकां, मी तुझा पती आहे म्हणे, नाही का? आणि मी तुला तिथून लहान असतानाच बाहेर काढलं म्हणे मिस्रामधून. त्या इस्रायल सोबत बोलत असताना तो म्हणतो की नाही, ही माझी लेकर आहे, माझी प्रजा आहे, माझी लोक आहे. आणि मग त्या इस्रायल बद्दल तो बोलत असताना फार जवळीकतेने ते बोलतो. त्याने इस्रायल लोकांसाठी नियमशास्त्र दिले, संदेश ते दिले, नाही का? आणि ते निवडलेलं राष्ट्र होतं. आणि तो म्हणतो की त्या इस्रायलाचा एक भाग मी आहे, आणि जर मी त्याचा एक भाग आहे तर तुम्ही ज्या प्रकारे घमंड करता या गोष्टीवर की मी इस्रायली आहे, तर मी त्याच्यापेक्षा जास्त करायला पाहिजे, बरोबर? दुसरी कारण तो समोर ठेवतो की आता बघा, या दुसऱ्या दृष्टीने पण मी तुमच्यापेक्षा प्रथम क्रमांकाला यायला पाहिजे. तिसरी गोष्ट तो पुढे म्हणतो, मी बन्यामीन वंशातला. आता बन्यामीन वंशातला ज्यावेळेस आपण विचार करतो तर 12 वंशापैकी विशेष करून बन्यामीन वंशाबद्दल जर आपण विचार केला तर पाऊल फार घमंडाने त्या वंशाबद्दल बोलतो. त्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस शल्मोनाचा मृत्यू झाला त्यावेळेस जे एक इस्रायल होतं ते दुभागले गेलं, नाही का? आणि उत्तरेकडे जो भाग होता जिथं 10 वंश ते एकत्रित आले, आणि तो भाग त्याला इस्रायल म्हणण्यात आला. आणि दक्षिणेकडे जे 2 वंश होते ज्याला यहुदा म्हणण्यात आला, नाही का? त्या 2 वंशीयांमधील एक वंश म्हणजे बन्यामीन वंश. आणि तो म्हणतो की मी बन्यामीन वंशातला होतो. आणि यातून तो दाखवत आहे की हा जो वंश आहे हा तो एकतर दाविदाशी सुद्धा विश्वसनीय होता, कारण त्या यहूदा भागामधील मी होतो. आणि एवढंच नाही तर बन्यामीन वंशाला जी जागा दिली होती राहायला, त्या ती जागा, ते शहर, ज्या शहरात ते होते ते शहर एक मुख्य शहर झालं धार्मिकतेचं, येरुशलेम, नाही का? त्याच भागामध्ये मंदिर बांधण्यात आलं. त्याच भागाबद्दल अनेक गोष्टी बोलले जात आहे. आणि अगदी म्हणतो की मी त्या भूमीतला आहे, मी त्या वंशातला आहे, ज्या वंशाबद्दल आपण विचार करतो, ज्या वंशातून पहिला राजा इस्रायलाचा आला, नाही का, शाऊल, त्या वंशातून मी आहे. आणि मग या दृष्टीने सुद्धा तो म्हणतो की मी तुमच्यापेक्षा प्रथम क्रमांकाला यायला पाहिजे. बरं, याही पेक्षा तुम्हाला तो म्हणतो, आता 8व्या दिवसाची सुद्धा बाजूला राहू द्या, तो म्हणतो की मग इस्रायल लोकांतलं हे पण बाजूला ठेवा, कदाचित तुम्ही असाल, नाही का, कदाचित तुम्ही ते पण केलं असेल. तो म्हणतो मग बन्यामीन वंशातला कदाचित तुमच्यामधील कोणीतरी असू शकेल. परंतु म्हणे मग पुढे काय, तर इब्र्यांचा इब्री. आता इब्र्यांचा इब्री ज्यावेळेस तो अशा प्रकारचा शब्द प्रयोग करत आहे, इथं मात्र कट्टर यहुदी, नाही का, यहुदी पण
इथं प्रकट होतं. कारण इब्री म्हटल्यानंतर जो यहुदी आहे खरा, त्याच्याबद्दल त्याचे पालक, त्याची संस्कृती, इब्री संस्कृती, त्याचं घराणं आणि त्याची भाषा नाही का पूर्ण आपण म्हणू शकतो अगदी कट्टर यहुदी तो आहे तुमच्यापेक्षा जास्त रीतीने. जर इब्र्यांचे इब्री तो जिथं म्हणत आहे स्वतःला, तर तो म्हणतो की तुमच्यापेक्षा प्रथम स्थानावर मी असायला पाहिजे नाही का. आणि कदाचित अशाच प्रकारे पौल जो आहे ख्रिस्ताला जाणून घेण्या अगोदर विचार करणारा होता नाही का. पौल हा विचार करणारा असायचा. आणि पौलासारखा तो म्हणायचा की इब्री दुसरा कोणी नव्हताच त्या काळामध्ये, कदाचित तो पाहत आहे समोर. आणि म्हणून तो म्हणतो की मी इब्र्यांचा इब्री आहे, जो धार्मिकतेमध्ये आणि तो अगदी त्या त्या मुळातून तो आलेला आहे जणू काय, अशा प्रकारे तो म्हणत आहे. आणि कदाचित ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा अशा प्रकारे अनेक लोक ख्रिस्तविरहित विचार करणारे आहेत नाही का, जे म्हणतात की मी ख्रिस्ती कुटुंबात वाढलो, मी ख्रिस्ती शाळेत शिकलो, कदाचित मी तरुणपणातच बायबलचा चांगला अभ्यास केला नाही का, मी चांगलं त्यामध्ये घडलेलो आहे, मी चांगला हुशार झालेलो आहे. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु काय ह्या सर्व गोष्टी आम्हाला देवासमोर नीतिमान ठरू शकतील का? देवासमोर पात्र ठरू शकतील का? तर नाही. मग तो पुढे आणखी घेऊन जातो आणि तो म्हणतो आता नियमशास्त्र दृष्टीने परुषी. आता परोशी हा जो गट आहे, आपल्याला माहित आहे की नंतरच्या काळात हा उदयास आलेला गट आहे आणि असा गट आहे जो सत्यशोधक होता आणि जो अगदी जुन्या कराराचा कट्टर अभ्यास करणारा हा गट आहे. आणि तो म्हणतो की नियमशास्त्र दृष्टीने जर तुम्ही म्हटलं ना, तर हा मी परुषी आहे. पहा, तो 8व्या दिवसाची सुनता तो म्हणतो बाजूला ठेवा. त्याच्यानंतर आणखी पुढे घेऊन जातो मी इस्रायल लोकातला आहे. त्याच्या पुढे आणखी घेऊन जातो मी बन्यामीन वंशातला आहे. त्याच्या पुढे आणखी घेऊन जातो तो म्हणतो मी इब्र्यांचे इब्री आहे. आणि आता त्याच्याही नेक्स्ट लेवल, अगदी त्याच्या पुढची लेवल तो समोर ठेवतो. तो म्हणजे काय, की नियमशास्त्र दृष्टीने परुषी. तो म्हणतो तुमच्यातील कदाचित तुम्ही ते पालन करणार नाही, अशा प्रकारे मी आहे नियमशास्त्र दृष्टीने परुषी. म्हणजे काय बरं, हे जे लोक होते परुषी, ते आपल्याला पाहायला भेटतं. असा एक गट होता युद्यांमधील, जो अभ्यासू गट होता नाही का, जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे ते लोक होते, देवाचं वचन वाचणारे ते लोक होते, देवाच्या वचनाचा कसून अभ्यास करणारे ते लोक होते, ते वचन शिकवणारे लोक होते नाही का. आणि ते फार शोधक वृत्तीचे लोक होते ते. आणि तो म्हणतो की खऱ्या रीतीने मी सुद्धा तशाच प्रकारे आहे. जर तुम्ही माझं जर बुद्धी जर तोलून पाहिली म्हणे, तर माझ्या बुद्धीमध्ये तुम्हाला जुन्या कराराशिवाय दुसरं काही भेटणारच नाही. पूर्ण जशी लायब्ररी आपण पाहतो ना ठेवलेलं, बायबल त्या लायब्ररीमध्ये ठेवलेलं, तसं म्हणतो माझ्या डोक्यात बायबल पूर्ण ठेवलेला आहे, जुना करार पूर्ण माझ्या डोक्यात आहे. अशा प्रकारे तो म्हणत आहे की मी परुषी नियमशास्त्र दृष्टीने. आणि पावलाबद्दल हे सत्य होतं नाही का, त्याचं परिवर्तन होण्या अगोदर आपल्याला माहिती आहे त्याचं चालणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं नाही का. आणि त्याची जी आस्था आहे ती फारच अद्भुत आपल्याला पाहायला भेटते. त्याचं ज्ञान सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. कारण नंतर ज्यावेळेस तो पत्र लिहितो त्यावेळेस तो त्याच अभ्यासाचा उपयोग करत आहे नाही का. परंतु पुढे आपण पाहतो, आणखी पुढे येत असताना तो म्हणतो की अ, अगदी तो ज्यावेळेस म्हणतो की मी नियमशास्त्र दृष्टीने पुरुष आहे, तर नक्कीच तशा प्रकारे तो होताच, तो शिकवायचा नाही का. परंतु काय हे तारण प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ होतं का? त्याला तारणाप्रत घेऊन येण्यासाठी समर्थ होतं का? तर नक्कीच चांगली गोष्ट आहे अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी. परंतु हे सुद्धा तो म्हणतो की मला खऱ्या खजान्याकडे घेऊन येऊ शकला नाही नाही का. मग सहाव्या सहाव्या गोष्टीकडे तो जातो आणि तो म्हणतो की आस्थेविषयी म्हणाला, आता माझी आस्था पहा म्हणतो. माझा माझा भरोसा, माझी आस्था जर तुम्ही बघितली ना म्हणे, तर माझ्या आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा. आता मंडळीचा छळ करणारा याच्यामध्ये पावलाची आस्था कशी दिसती बरं? पाऊल हा असा व्यक्ती होता जो फक्त काही भागातच धार्मिक आहे असा नव्हता, तर तो इतका आस्थेविषयी गंभीर होता. त्याच्याबद्दल इथं आपल्याला पाहायला भेटतं, त्याची आस्था त्याच्या कृतीवरून आपल्याला पाहायला भेटते की असा कोणता यहुदी नव्हता किंवा असा कोणता व्यक्ती नव्हता की जो आपल्या नियमशास्त्राप्रती इतका गंभीर असेल की जे यहुदी संस्कृतीला आणि जे यहुदी आमच्या चालीरीतीला जर दाग पोहोचेल, तर त्यांना मी सोडणार नाही, त्यांच्याबद्दल मी फार गंभीर आहे. जो पाऊल त्याच्या कृतीतून दाखवत आहे, तो म्हणतो की मी मंडळीचा छळ करणारा असा होतो म्हणे. तो पवित्र गोष्टींबद्दल फार गंभीर होता.
जे धार्मिक आहे त्याच्या दृष्टीने त्या गोष्टी पवित्र आणि धार्मिकतेच्या होत्या, त्यावर तो प्रेम करायचा. आणि जे त्या गोष्टीचा द्वेष करत होते त्यांचा तो द्वेष करत होता. आणि त्याचा जो गुण आहे इथं आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय त्यामध्ये हिंसा सुद्धा पाहायला भेटते, कारण तो मंडळीचा छळ करणारा होता नाही का. आणि मग अशाच प्रकारचा जो गुण आहे तो ख्रिस्तामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. हे चरित्र ख्रिस्ताचं पण आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळेस मंदिरामध्ये नाही का भ्रष्टाचार चालू होता, ज्यावेळेस ख्रिस्ताने ते मंदिर उलथून लावलं, त्या लोकांना उलथून लावलं नाही का, त्यावेळेस तो म्हटला की माझ्या पित्याचं मंदिर म्हणे तुम्ही लुटारूची गुहा केली नाही का. तर तशीच वृत्ती पौलाची होती, कारण तो अगदी नाही का एक कट्टरवादी आपण म्हणतो नाही का, भौतिक दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे पाहत होता. त्याच्या दृष्टीने त्याला असं वाटत होतं की जे नियमशास्त्र, जे भौतिक नियम आहेत, ज्या ज्या गोष्टी अधिक त्याच्यासोबत जोडण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींनी मी फार नीतिमान आहे. आणि पहा माझा यहुदी धर्म आहे, माझं जे यहुदी पण आहे, आणि मी ज्या गोष्टी शिकत आहे हे खरं आहे. परंतु या गोष्टीला जर कोणी डाग आणतं ना तर मी त्यांना सोडणार नाही. आणि तेच त्याच्या जीवनातून आपण पाहतो नाही का. आणि म्हणून तो म्हणतो की माझी आस्था जर तुम्हाला पाहिजे ना तर मी मंडळीचा छळ करणार होतो. आणि पुढे काय म्हणतो, 7वी गोष्ट, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला. आता 7व्या गोष्टीमध्ये जर तो म्हणतो की बघा की नियम शास्त्राच्या दृष्टीने त्याच्या नीतिमत्वाविषयी जर तुम्ही पाहिलं ना तर मी निर्दोष असेल म्हणे. म्हणजे बाह्य धार्मिकतेबद्दल तो बोलतो नाही का, ज्याच्याबद्दल पुरुष लोकांना फार वाटायचं ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा. कारण त्यांना वाटायचं की आम्ही दान धर्म केलं म्हणजे आम्ही देवासमोर धार्मिक आहोत, आम्ही इतके इतके उपवास केले म्हणजे आम्ही धार्मिक आहोत, आम्ही सर्व गोष्टींचा दशांश देतो म्हणजे आम्ही धार्मिक आहोत, नाही का. आम्ही फार पब्लिकली आम्ही बाहेर जाऊन प्रार्थना करतो, वारंवार मोठमोठे शब्द आम्ही बोलतो म्हणजे आम्ही धार्मिक आहोत. आणि त्यांना मग ख्रिस्त फटकारतो नाही का, त्यांना ख्रिस्त फटकारतो. म्हणूनच तो उपवासाबद्दल बोलतो, गुप्त प्रार्थनेबद्दल बोलतो नाही का, गुप्त दान धर्माबद्दल तो बोलतो. कोणतं ढोंग्यांप्रमाणे तुम्ही असू नका म्हणे, कारण ही ढोंगीपणाचं वृत्ती आहे. आणि जी पौलामध्ये अगदी ठासून भरलेली ख्रिस्ताला जाणण्या अगोदर आपल्याला ती पाहायला भेटते. तो बाह्य धार्मिकतेकडे फार बारकाईने पाहायचा. आणि कदाचित तो त्या युद्धांमध्ये फार नावाजलेला होता या गोष्टीमुळं. तशाच प्रकारे कदाचित आपण ख्रिस्ती जीवनामध्ये कदाचित आपण सुद्धा जगाच्या दृष्टीने फार चांगले असू, आपली साक्ष चांगली असेल, परंतु काय आपलं हे कृत्य सुद्धा देवासमोर आपल्याला नीतिमान ठरू शकेल का. तर मग त्याचं उत्तर तो पुढे देतो. अगोदर तो कारण देतो, अगोदर तो सर्व गोष्टी समोर ठेवतो, तर्कवाद करतो आणि तो म्हणतो नाही, खरं काय आहे तुम्हाला मी सांगतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, 8व्या दिवशी सुलता होणं, इब्र्यांचा इब्री म्हणा, किंवा तो म्हणतो की नियमशास्त्र दृष्टीने परोशी, आणि मग बन्यामीन वंशातला माझी आस्था तुम्ही बघितली, नीतिमत्त नियमशास्त्रानुसार मी नीतिमान ठरलेलो असा आहे. या सगळ्या गोष्टी मी आता तोलून पाहतो. आणि मग तो म्हणतो की आता मला जे भेटलेलं आहे ते या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ते काय आहे त्याच्याकडे तो आपलं लक्ष वेधून घेतो वचन 7 पासून. तो म्हणतो तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजला आहे. आता इथं काय म्हणत आहे, तरी. तरी हा जो शब्द आहे ना तो आपल्याला हे दाखवत आहे की पॉल म्हणतो की आतापर्यंत ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात ना समोर, ही जी लिस्ट दिलेली आहे ना, ती लिस्ट मी आता ख्रिस्ताच्या नजरेतून पाहतो तर मला ती लिस्ट जी आहे ना ती सगळ्यात हेर कचरा वाटत आहे. आणि तो म्हणत आहे की पहा ज्या गोष्टी मला लाभाच्या त्या माझ्या लाभाच्या होत्या. का बरं? कारण मी योद्ध्यांमध्ये सन्मानित होतो, मी चांगला टीचर होतो, मी इब्र्यांचा इब्री आहे, मी 8व्या दिवशी सुनता झालेलो आहे, मी अगदी देवासमोर माझ्या दृष्टीने नीतिमान असं ठरलेलो आहे. त्या लाभाच्या कशा आहेत, कारण मला नागरिकत्व आहे चांगलं, माझं लोक ऐकतील नाही का, माझ्या विरुद्ध बोलणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी तो म्हणतो ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजला. ते अशा प्रकारे बघा, जणू काय पाऊलाची स्थिती अशा प्रकारे झाली जसा एखादा जो आहे ना भयंकर दारुडा व्यक्ती नाही का, जो भयंकर अशी दारू पिऊन एका नाल्यात पडलाय नाही का. आणि नाल्यात पडलेला असताना तो नशेच्या भरामध्ये तो असा विचार करतो, त्याच्या मनात विचार सुरू झालेत की नाही, मी कुठं बसलोय, 5 स्टार मध्ये नाही का, त्या मोठ्या टबामध्ये मी आंघोळ करत बसलोय इथं असं वाटतंय त्याला. तो कुठं पडलेला आहे,
नाल्यात पडलेला नाही का. आणि अगदी 4-5 तास त्या नाल्यात पडून तो काय विचार करतो की मी 5 स्टार हॉटेलमध्ये एका मोठ्या त्या चांगल्या अशा भव्य टबात बसून मी आंघोळ करतोय नाही का. आणि ज्यावेळेस तो नशेतून बाहेर येतो आणि बाहेर येऊन ज्यावेळेस नशा त्याची उतरते आणि ज्यावेळेस तो शुद्धीवर येतो, त्यावेळेस तो पाहतो काय रे मी काय विचार केला होता आणि समोर काय दिसत आहे. समोर तर पूर्ण नाला आहे, मी त्या घाणेने भरलेलो आहे पूर्णपणे. तशीच अवस्था जणू काही इथं पावलाची झालेली आहे बघा. तो अगोदर ह्या सगळ्या गोष्टीने स्वतःला वेढून घेतो आणि त्याला वाटतं की इतक्या मनोहर आहेत, हा इतका सुंदर खजाना मला भेटलेला आहे, हे इतका अनमोल आहे की पहा मला विचारता सोय नाही आणि मी तुमच्या समोर प्रथम क्रमांकाला या गोष्टीनुसार असायला पाहिजे. परंतु नाही, जिथं ख्रिस्ताने त्याचा ठावा घेतला तिथं मात्र तो म्हणतो की नाही, हे सगळं एक त्या नालीप्रमाणे, ते सगळं माझी कृत्य त्या घाणेरड्या नालीप्रमाणे आहे. तो म्हणतो ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, तर तो म्हणतो पहा काय गोष्टी लाभाच्या होत्या, म्हणजे सर्व लिस्ट आपल्या समोर आहे बरं का. ख्रिस्त त्याला भेटला, ख्रिस्त लाभलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्यासाठी कशा झाल्या, केर कचरा अशा झालेल्या आहेत. ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे, इथं मात्र आपल्याला त्याचं जीवन कशा प्रकारे बदललं नाही का, त्याची छोटीशी झलक पाहायला भेटल. तो अगदी आता 20 वर्षा अगोदर त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणतो की मी माझ्या आस्थेनुसार तो म्हणतो की मी मंडळीचा छळ करणारा होतो नाही का. आणि यहुदी संस्कृतीनुसार विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की जे यहुदी संस्कृतीला विरोध करणारे होते, अशांना विरोध करणारा मी होतो नाही का. आणि त्याच्याबद्दल आपल्याला प्रेषितांची कृती 9व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं, जिथं पाऊल जो आहे त्याच हेतूने बाहेर निघालेला आहे बघा. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य 9 वाचला तर तिथं पौलाचा जो कसा पालट झाला नाही का, त्याच्याबद्दल शिकवलेलं आहे. आणि मग त्यातून आपल्याला खरा अनमोल खजाना पाहायला भेटेल बघा. पहिली 2 वचनं काय सांगतात, पौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणं व त्यांचा घात करणं याविषयी फुटकार टाकत होता. शॉल नाही का, तो त्याला ख्रिस्त भेटण्या अगोदर त्याच्यासाठी एक धार्मिक बाब होती की नाही, हे यहुदी धर्माला डाग लावतात त्याच्या दृष्टीने असं वाटत होतं. नाही अरे, इस्रायली लोकांना विरोध करणारे आहेत आणि मग म्हणून तो त्यांना धमक्या द्यायचा ख्रिस्ती मंडळीला, तो त्यांचा घात करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच त्याने काय केलं, याजकांकडून त्याने परवानगी घेतली. आणि तो आता जवळजवळ 150 मैल तो इतका गेलेला आहे ह्या लोकांच्या शोधात फक्त. त्याची आस्था बघा. का बरं, कारण जे माझे यहुदी धर्माला विरोध करणारे आहेत, माझ्या या आस्थेला डाग पोहोचवणार आहेत, मी त्यांना सोडणार नाही. त्यांना मी धरून आणल, त्यांना येरुशलेमेत त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांना मृत्यूदंड माझ्यासमोर व्हायला पाहिजे. आणि त्याची एक झलक आपल्याला मागील अध्यायामध्ये पाहायला भेटते, जिथं जो पहिला ख्रिस्ती आहे, रक्तसाक्षी झाला स्टीफन नाही का, त्याला दगडमार करत असताना पौल स्वतः त्या लोकांची कपडे सांभाळत होता, मान्यता देत होता याला मारा. नाही, कारण तो आस्थेविषयी फार गंभीर होता. आणि तो पौल जो अगोदर त्या गोष्टीला मान्यता देत होता, आता मात्र आपल्याला पाहायला भेटतं की त्या वाटेने जात असताना, दिमिष्काच्या वाटेने, त्या दिमिष्काजवळ ख्रिस्ताने त्याचा ठावा घेतलेला आहे नाही का. आणि त्याच्याबद्दल आपल्याला विशेष करून वचन 3 आणि 4 सांगतं बघा. जाता जाता असे झाले की तो दिमिष्काजवळ येऊन पोहोचला, त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. काय, त्याच्या भोवती अकस्मात काय झालं, आकाशातून प्रकाश चमकला. प्रकाश काय होता, देवाचं खरं काय ना ते गौरव नाही का, जे अगदी जुन्या करारामध्ये पाऊल वाचत आलेला आहे. त्या निवास मंडपामध्ये त्याने पाहिलं, जे त्या अगदी त्या मिसर देशात त्याने पाहिलेलं आहे, जे त्याने जुन्या करारामध्ये तो पाहत आहे, देव प्रगट होत आहे. आणि तेच गौरव तो आता दिमिष्काच्या वाटेवर पाहत आहे. तेच गौरव तो दिमिष्काच्या वाटेवर पाहत आहे, अकस्मात सांगितलेला आहे नाही का. आणि यातून एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटल की पहिली गोष्ट तर इथे सांगितलं अकस्मात त्याच्या भोवती ते झालेला आहे. तर अकस्मात हा जो शब्द आहे, तो आपल्याला खऱ्या रीतीने नवीन जन्म जो आहे तो कशा प्रकारे त्याची एक झलक देईल. जे ख्रिस्ताने योहान 3-ऱ्या अध्यायामध्ये जो निकोदेमस होता त्याला सांगितलं की नव्याने जन्मल्यापासून कोणालाही स्वर्गाचं राज्य नाही का पाहता येणार नाही. आणि नवीन जन्म कसा आहे म्हणे, जसा वारा येऊन जाते नाही का, तसा आहे तो म्हणे, अकस्मात नाही का. तशाच प्रकारे
पौलाच्या जीवनात घडलेला आहे. अकस्मात तो कशाला चाललेला होता? मंडळीचा छळ करण्यासाठी. परंतु ख्रिस्ताने त्याचा ठावा घेतला. योग्य समय त्याने नियुक्त केलेला होता देवाने, नाही का, त्याच्या परिवर्तनाचा. त्यावेळी त्याने तो परिवर्तन त्याचं घडवून आणलं, त्याचं जीवन बदललेलं आहे. आणि आता मात्र तो ज्या कार्यासाठी निघालेला होता त्याच्या विरुद्ध कार्य करायला पुन्हा माघारी येताना आपल्याला दिसतो, नाही का. त्याने अगदी त्या मोठ्या रुंद दरवाजाने तो आतमध्ये गेलेला होता, परंतु आता डायरेक्ट अरुंद त्या मार्गात येतो जो जीवनाकडे जाणारा आहे. आणि अगदी ज्यावेळेस तो प्रकाश पाहतो म्हणे, तो प्रकाश इतका लख्ख आहे की त्या सूर्यापेक्षा कितीतरी प्रखर तो होता. ते पाहिल्यानंतर वचन 4 सांगतो तो जमिनीवर पडलेला आहे. हेच तारणामध्ये घडतं, नाही का, की आपण जितकी आपली घाण पाहतो, नाही का, जितकी आपली वाईट अवस्था, जितकं आपण ख्रिस्ताचं गौरव प्रखरतेने पाहतो, जितकं आपण त्याचं तेज अनुभवतो, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य आपण समजून घेतो, तितकं आपल्याला त्याच्या प्रकाशात आपली स्वतःची घाण दिसते, तितकी आपल्याला आपली वाईट अवस्था दिसते. तो म्हणतो की अरे मी कशासाठी गेलो होतो, ते तर फार वाईट गोष्ट आहे. आणि तो उपडा पडलेला आहे, आपल्याला माहित आहे तिथं, नाही का. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणत आहे, पुढे तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणा बरोबर बोलताना ऐकली, शवला शवला माझा छळ का करतोस. किती अद्भुत आहे बघा. शवला शवला माझा छळ का करतोस. कुणाचा छळ करत होता पाऊल? त्या मंडळीचा, ज्या मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे. आणि जणू काय त्या मंडळीचा तो छळ करत होता, तर तो त्या मस्तकाचा छळ करत होता, नाही का, ख्रिस्ताचा छळ करत होता. कारण मंडळीला जी झळ, नाही का, सोसावी लागते, ती झळ स्वतः मस्तक सोसता, नाही का, ख्रिस्त. आणि ते कधीच तो सहन करू शकणार नाही. आणि ख्रिस्त तेच म्हणत आहे, तू कोणाचा छळ करत आहेस, तू माझा का छळ करत आहेस. त्यावेळेस पौलाच्या मुखातून काय आलं माहिती तुम्हाला? वचन 5 मध्ये तो म्हटला, प्रभो तू कोण आहेस. आणि हेच एका पाप्याकडून होतं, ज्यावेळेस त्याला खरा ख्रिस्ताची जाणीव होते, नाही का. आणि तो विश्वासाने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहतो, त्यावेळेस तो सगळ्यात अगोदर ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारतो, नाही का. ख्रिस्ताचं प्रभुत्व तो समजून घेतो, नाही का. आणि तेच त्याने पाहिलेलं आहे. तो म्हणतो, प्रभू तू कोण आहेस. आणि त्यावेळेस त्याने सांगितलं, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. अद्भुत रीतीने ख्रिस्ताने त्याचा ठावा घेतलेला आहे. पौलाने ख्रिस्ताचा शोध नाही केला, ख्रिस्ताने पौलाचा शोध घेतलेला आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि ख्रिस्ताचं ते कार्य आपण पाहतो, नाही का, की खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की अगदी खरं आहे. ख्रिस्ती जीवनात सुद्धा आपण स्वतः कधीच ख्रिस्ताजवळ जाऊ शकत नाही. कारण कालांतराने रोमकरास पत्रामध्ये स्वतः पौलाने हेच सांगितलं की पहा, देवाचा शोध झटून करणारा असं कोणी नाही म्हणे, एक देखील नाही म्हणे, नाही का. आणि खरे होतं अगदी. कारण ख्रिस्ताचा शोध कुणीच स्वतःहून करू शकत नाही. ख्रिस्ताने स्वतः त्याच्या मेंढराचा शोध घेतलेला आहे. ख्रिस्त स्वतः त्याच्या मेंढराचा शोध घेतो. म्हणूनच त्याने सांगितलं की मनुष्याचा पुत्र हरवले शोधावयास व तारावयास आलेला आहे, नाही का. ख्रिस्त आपल्या तारणाचा महान अल्फा आणि ओमेगा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आता मला ख्रिस्त लाभलेला आहे. आणि तो म्हणतो आता ज्या गोष्टी मला लाभायच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे काय समजत आहे, हानीच्या समजत आहे. त्याने जणू काय त्याच्या खात्यामध्ये अगदी मोठी लिस्ट तयार केलेली होती. आणि तो म्हणत होता की ही सर्व लिस्ट जी आहे माझ्या खात्यात, ही माझ्या बाजूने धार्मिकता अशी आहे, देवासमोर मला अगदी नीतिमान ठरवणारी लिस्ट आहे. परंतु आता इथं ख्रिस्ताला पाहतो आणि त्या लिस्ट कडे पाहतो, तो म्हणतो की आता मला इथं मात्र 0 मार्क भेटल, नाही का. इथं मात्र तो म्हणतो की या सगळ्या गोष्टी मला हानीच्या आशा आहेत. मी कितीही माझ्या स्वतःने मी प्रयत्न केले तरी मी देवासमोर नीतिमान ठरू शकणार नाही. इतकंच नाही तर वचन 8 मध्ये तो काय म्हणतोय बघा पुन्हा एक वार. फिलिप्पियस पत्र अध्याय 3 आणि वचन 8 मध्ये तो पुढे पहा, तो अशा प्रकारे म्हणत आहे, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे. आता ज्या जुन्या करारातून तो अगदी आवेशाने अभ्यास करत आहे, त्याच जुन्या करारामध्ये त्याला ख्रिस्ताचं महान श्रेष्ठत्व पाहायला भेटत आहे. म्हणूनच त्याने पत्रांमध्ये त्या जुन्या करारातूनच ख्रिस्ताची तुलना करून सांगितलं, नाही का. ते नियमशास्त्र सुद्धा ख्रिस्ताकडे घेऊन जाणार आहोत, त्याला समजलं. आणि तो म्हणतो की पहा, त्या ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वामुळे, ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व गोष्टी, नाही का, हानी समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो म्हणे. आणि खरंच ही घडलेलं आहे, नाही का. सर्व काही म्हणजे तो म्हणतो माझं शिक्षण, माझा तर्कवाद, माझा मला मिळणारा मान, मी करत असलेली सेवा, माझी आस्था, या सर्व गोष्टी म्हणतो की मी ख्रिस्ताच्या प्रकाशामुळे आता या सगळ्या गोष्टी हानीच्या समजत आहे. आणि मी त्या सर्वांपासून मुकलो, नाही का.
मुकलो म्हणजे काय बरं, मी सगळ्या गोष्टी गमावल्या, त्यामुळे मला माझं कुटुंब गमावं लागेल, नाही का. मला माझा समाज मला स्वीकारणार नाही, मला छळाला सामोरे जावं लागेल, मला वेगवेगळ्या समस्याला तोंड द्यावं लागेल. तो म्हणतो मी या सगळ्या गोष्टीला मुकलोय. अगोदर जो मला सन्मान होता, मला ज्या प्रकारे मी अगदी त्या सभास्थानात कधी जाऊ शकत होतो, मी याजकांना भेटू शकत होतो, काय वाटेल ते करू शकत होतो, परंतु आता मात्र तेच लोक माझा छळ करतील, नाही का. मी मुकलेलो आहे ख्रिस्तामुळे, परंतु तरी सुद्धा तो म्हणतो तरी चालेल म्हणे, कारण ख्रिस्त हा लाभ मला मिळावा. ख्रिस्त हा लाभ मला मिळावा. तो म्हणतो या सगळ्या गोष्टी मी काय समजतो, केर कचरा असं समजत आहे. काय आहे ख्रिस्ताच्या ज्ञानामुळे? ख्रिस्ताचं ज्ञान म्हणजे अशा प्रकारे देवाचे एक सेवक म्हणतात की ख्रिस्ताला जाणणं म्हणजे काय बरं, आपले सर्व विचार आणि आपलं जे कार्य आहे ना, ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्या सर्व गोष्टींमध्ये समर्पित होणं, नाही का. पूर्ण त्याचं प्रभुत्व स्वीकारणं, ते प्रभुत्व मान्य करणं, अशा प्रकारे आहे. आणि ख्रिस्ताचं ज्ञान त्याच्या वचनातून आपल्याला पाहायला भेटतं. आणि तो म्हणतो की आता ख्रिस्ताचं ज्ञानाचं श्रेष्ठत्व इतकं अनमोल आहे ना, त्याच्या समोर ह्या सर्व गोष्टी केर कचरा सारख्या. केर कचरामध्ये जर तुम्ही मूळ शब्दाचा अभ्यास केला ना, केर कचरा या शब्दाचा, तर तुम्हाला तिथे हे पाहायला भेटल की केर कचरा हा जो शब्द, तिथं जो मूळ शब्द वापरलाय, तो त्या शेणासाठी वापरलेला शब्द आहे. जे अशा प्रकारची घाण, त्याचा भयंकर वास येत आहे, ज्याला आपण आपल्या गावातही ठेवणार नाही, नाही का. तो म्हणतो की अशा प्रकारे हे माझं सर्व लिस्ट होते, नाही का, ती अगदी त्या शेणाप्रमाणे होती, त्या घाणेरड्या कचऱ्याप्रमाणे होती. कारण ती ख्रिस्त विरहित होती. देवासमोर मी ती घाण घेऊन जात होतो, आणि देवा, मला तू आता तरी धार्मिक असं उभं कर. पण नाही, म्हणतो नाही, मला ख्रिस्त हा लाभ भेटलाय, सर्वश्रेष्ठ खजाना मला इथे भेटलेला आहे. आणि तो म्हणतो की आता हे सर्व कसं आहे म्हणे, घाण आहे. का बरं? आणि तो म्हणतो यामुळं आता मी सर्व गोष्टींना मुकलो, माझा मान सन्मान गेला, माझं कुटुंब गेलं, मला माझं राष्ट्रीयत्व जरी गमावलं गेलं, माझी सुरक्षा जरी हिरावून घेतली गेली, तरी तो म्हणतो ख्रिस्त हा लाभ मिळावा ना, म्हणून मी या सगळ्या गोष्टी काय करतो, त्याला मुकलो तरी चालेल म्हणतो. आणि म्हणून पुढे तो म्हणतो वचन 9 मध्ये, मी त्याच्या ठाई आढळावे म्हणून. कसं आढळणार आहे? कारण हे माझ्या कृत्याने नाही, तो म्हणतो बघा, माझी नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे तो म्हणतो माझ्या स्वतःच्या कृत्याने होणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारं नीतिमत्व, नाही का, ते मला भेटणार आहे. आणि तीच महान खजाना आहे बघा. ज्यावेळेस पौलाची लिस्ट पाहतो आणि त्याच्या विचारांमध्ये पाहत असताना, आपण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला तो महान आणि अनमोल खजाना दिसतो, नाही का. आणि त्या महान अनमोल खजान्याकडे पौल अद्भुत रीतीने फिलिप्पीकरांचं लक्ष वेधून घेतो. तो म्हणतो की नाही, तुम्हाला सर्वश्रेष्ठ खजाना दाखवत आहे, तो ख्रिस्त आहे, तो महान आहे, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो तरी चालेल. ह्या सगळ्या गोष्टी केर कचरा आहे. तुम्ही स्वतःच्या बाह्य धार्मिकतेने कधीच देवासमोर नीतिमान ठरू शकणार नाही. तुमच्यासाठी ते नीतिमत्व प्रगट झालेलं आहे, ते नीतिमत्व स्वतः ख्रिस्त आहे. तुमच्यासाठी तुमच्या जागेवर जे आज्ञापालन करण्यात आलेलं आहे, जे सत्कृत्य तुम्ही तुम्ही करायला पाहिजे होते, जे नियमशास्त्राचं पालन तुम्ही करायला पाहिजे होतं, तुमच्या जागेवर कुणीतरी केलेलं आहे, तो ख्रिस्त आहे. त्याने सर्व कार्य पूर्ण केलं, त्याने सर्व देवाच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, आणि त्याचं नीतिमत्वाने त्याने तुम्हाला झाकलेलं आहे, तुमची घाणेरडी वस्त्र त्याने काढलेली आहे. आणि आता ख्रिस्तामध्ये तुम्ही विश्वासाने ते नीतिमत्व प्राप्त करता, ते स्वीकारता, नाही का. आणि शक्य झालं तुमच्या बाह्य धार्मिकते नाही, तर केवळ ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, नाही का. आणि तेच आपल्याला देवासमोर निर्दोष असं उभं करतं. नीतिमान ठरणं म्हणजे काय बरं? आपण जे पापी भ्रष्ट डागाळलेले लोक होतो, जे आपण आपल्या स्वतःने काहीच करू शकत नव्हतो, ते आपल्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने आता देव दोषी म्हणून पाहत नाही, आपल्याकडे पापी म्हणून, भ्रष्ट म्हणून पाहत नाही, तर तो म्हणतो की नीतिमान ठरवण्यात आलेले लोक आहेत, नाही का. आता यांच्या ठाई दोष नाही. का बरं? कारण माझ्या प्रिय पुत्राने त्यांची सर्व किंमत चुकवलेली आहे त्या वधस्तंभावर. त्याने आपला प्राण दिलेला आहे. आणि एवढंच नाही, तर त्याने आपला अनमोल रक्त त्यांच्यासाठी सांडलेला आहे. आणि हीच गोष्ट पाऊल इथं सांगू इच्छित आहे. तो म्हणतो की तो महान अनमोल खजाना ख्रिस्त आहे, त्याच्याकडे पहा. स्वतःच्या धार्मिकतेकडे न पाहता त्याच्याकडे पहा. दिमिष्काच्या वाटेवर जे पावलाच्या जीवनात घडलं 20 वर्षांपूर्वी, नाही का, त्याच्यानंतर त्याचं जे जीवन बदललं, आणि त्याला जो अनमोल खजाना मिळालेला आहे, त्या खजान्यामध्ये तो इतका आनंदी आहे की तो म्हणतो की त्याच्या समोर या सर्व गोष्टी केर कचरा आहे, नाही का. तो म्हणतो मी आतापर्यंत जे वागवत होतो, तो पूर्ण केर कचरा होता म्हणे, आता मला खजाना लाभलेला आहे.
विकेल कचरा बाजूला सारतो. तेच ख्रिस्ती जीवनामध्ये व्हायला पाहिजे, नाही का? आपण स्वतःच्या बळाने, आपल्या स्वतःच्या कृत्याने, आपल्या स्वतःच्या परिश्रमाने देवासमोर कधीच नीतिमान होऊ शकणार नाही. आपली आपले कोणते प्रयत्न आपल्याला देवासमोर नीतिमान ठेवू शकणार नाही. केवळ ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे आपण देवासमोर येतो आणि त्याला आबा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी हे सर्व पूर्ण केलेलं आहे. जे आज्ञापालन आपण करायला पाहिजे होतं ते आपण पूर्ण करू शकलो नाही, त्या आज्ञापालन ख्रिस्ताने केलं. नियमशास्त्राधीन असा तो जन्मास आला. आणि एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं आपल्या जागेवर तो जगला. देवाच्या सर्व न्याय नीतिमान मागण्या त्याने पूर्ण केल्या. आणि यासाठी की त्यांनी त्याचं नीतिमत्व आपल्याला बहाल केलेलं आहे. म्हणून आता आपण ख्रिस्तामध्ये देवासमोर येतो, त्याला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारतो. इथं आपल्याला कुठंच स्वतःला नाही का घमंड करण्यासाठी जागा नाही. आपल्याला जो मिळालेला खजाना आहे ना, तो अनमोल आहे आणि तो आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. ज्यामुळे आपल्याला महान वतन लाभलेलं आहे, नाही का? त्यामुळे आपल्याला, आपण इस्रायल लोकातले नसताना आपण इस्रायल लोकांतले सुद्धा विश्वासाने गणण्यात आलो. आपण अब्रामाची मुलं झालो विश्वासाने, नाही का? आता ज्या कराराला आपण परके होतो, जे कराराचे आशीर्वाद फक्त इस्रायलसाठी होते, ख्रिस्तामुळे आता ते आपल्यासाठी सुद्धा झालेले आहेत. किती महान प्रभुत्व आहे, किती महान खजाना आपल्याला लाभलेला आहे. या आपण त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. अजूनपर्यंत खऱ्या रीतीने तुम्हाला जर हा खजाना समजला नसेल तर त्याला समजून घ्या. त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, त्याचं मनन करा. स्वतःच्या बाह्य धार्मिकतेवर जर आपण अजूनपर्यंत अवलंबून असू तर या आपण पश्चाताप करूया, देवाच्या हाती पुढे आणि खरा ख्रिस्त जो महान खजाना आहे त्याच्या हाती आपण पुढे. आपण इथे थांबणार आहोत आणि थांबत